brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आपल्या अफाट सौंदर्याने पर्यटकांना आश्चर्यात टाकणारं भारतातलं एक अत्यंत महत्त्वाचं प्रेक्षणीय स्थळ म्हणजे अजिंठा वेरूळ लेणी. अजिंठाचा उल्लेख झाला की हमखास विषय निघतो तो पारो आणि रॉबर्टच्या प्रेमकथेचा. जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या साक्षीने ज्या पारो आणि रॉबर्ट गिल यांचं प्रेम बहरलं, त्या प्रेमाच्या आठवणीत त्यांचे पणतू डॉक्टर कॅनेथ डुकाटेल यांनी त्यांच्या लग्नानंतर बायको कॅथरीना सुईकेन्स हिच्यासोबत अजिंठात भेट दिली. आपल्या हनीमूनसाठी केनेथ आणि कॅथरीना सध्या भारतात आले आहेत. त्या दोघांच्या अजिंठातील भेटीमुळे पारो आणि गिल यांच्या प्रेमकथेला उजाळा मिळालाय. लेणी पाहून गिल यांचे पणतू डॉक्टर केनेथ आश्चर्यचकित झाले. त्यांच्या पंजोबांनी इथे काम केलं याचा त्यांना अभिमान वाटला. त्यांनी अजिंठा येथील गिल टॉपलाही भेट दिली. डॉक्टर डुकाटेल म्हणाले, इथे येऊन मी धन्य झालो. हा एक असा खजिना आहे जो आपण जपून ठेवला पाहिजे. आज इथे येणं सोपं आहे, पण आमचे पंजोबा त्या काळात इथे कसे येत असतील, कसे राहत असतील याचं आश्चर्य वाटतं, असं केनेथ यांनी सांगितलं. अजिंठा लेणीच्या सौंदर्याने केनेथ भारावून गेले. 18व्या शतकात अजिंठा लेणीच्या डोंगर रांगात पारो आणि रॉबर्ट गिल यांची प्रेमकथा बहरली. मेजर रॉबर्ट गिल मे 1845ला सुरक्षा जवानांसह अजिंठ्याला आले होते. तिथेच त्यांनी अजिंठा लेणींची चित्रे काढून जगभर प्रसिद्ध केली. या दरम्यान अजिंठ्यातील स्थानिक आदिवासी पारो नावाच्या तरुणीशी त्यांची ओळख झाली. पारोने 1845च्या उत्खननात रॉबर्ट गिलला मदत केली. या ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झालं. चित्रकलेच्या कामात पारो देश, धर्म, भाषा, सामाजिक बंधने झिडकारून रॉबर्ट गिलला मदत करायची. 11 वर्षांच्या सहवासानंतर पारोचा 23 मे 1856ला अजिंठ्यात आकस्मिक मृत्यू झाला. तिच्या मृत्यूने रॉबर्ट गिलला प्रचंड दुःख झालं. तिच्या प्रेमापोटी रॉबर्टने तिची समाधी अजिंठ्यात बनवली आणि त्यावर टू द मेमरी ऑफ माय बिलोव्ड पारो अशा ओळी लिहिल्या. गिल आणि पारोलची ही प्रेमकथा स्थानिक लोककथांमध्ये आजही जिवंत आहे. अजिंठ्यात भेट दिल्यानंतर डॉक्टर डुकाटेल यांनी भारतीय पुरातत्व विभागाचे आभार मानले. तुम्ही आमचं ज्या पद्धतीने स्वागत केलं त्याबद्दल धन्यवाद. माझ्या हनीमून ट्रिपमध्ये या अद्भुत स्थळाला भेट देता आली याचा मला आनंद आहे. हा क्षण माझ्यासाठी आयुष्यभर न विसरता येण्यासारखा आहे, असं त्यांनी सांगितलं. डॉक्टर डुकाटेल आणि त्यांची पत्नी या दोघांनीही लेणीच्या कलाकृतीचं कौतुक केलं. तसेच मनसोक्त छायाचित्र काढण्याचाही आनंद घेतला. मात्र तुम्हाला पारो आणि रॉबर्टची ही प्रेमकथा कशी वाटली? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.